नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज. बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे. बघा 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा आता ह्या ठिकाणी सुरू होणार आहेत. तर 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबतच 10वी आणि 12वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतात, कोणकोणते प्रश्न तुम्हाला येत असतात, इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. मागील 5 वर्षांपासून मी 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जातं. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आता बघा महत्त्वाचे निर्णय झाले त्या ठिकाणी. ते महत्त्वाचे निर्णय काय ते आपण या ठिकाणी लगेच पाहूया. तर पाहू शकता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा पारदर्शक, शांततामय व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. बघा आता परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीला चालना देण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. दक्षता समिती या ठिकाणी असणाऱ्या राज्यस्तरीय राज्य शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती कार्यरत आहे. या समित्या परीक्षा काळात केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. उपद्रवी व संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना विभागीय परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यस्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याची गरज शासनाने मान्य केली आहे. 10वी-12वीच्या परीक्षा राज्यभर शांततेत, तणावमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडतील याची खात्री करणे, राज्यभर प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा समन्वय साधणे ही जबाबदारी या समितीवर राहणार आहे. आता राज्यस्तरीय समिती कशी असेल बघा, शिक्षण आयुक्त या दक्षता समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक प्राथमिक पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक योजना पुणे हे या समितीचे सदस्य, तर सचिव राज्यमंडळ पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील. आदिवासी भागातील केंद्रांवर लक्ष हवे. यासाठी 10वी व 12वीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी आदिवासी भागातील केंद्रात परीक्षा देण्यासाठी पुढाकार घेतात. यामुळे निकाल जरी चांगला लागत असला तरी संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. याबाबत मंडळाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. आता याच्यामध्ये काय आहे तर 10वीचे जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा. जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा. आता बघा 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या या ठिकाणी लवकरच सुरू होत आहेत. आपण पाहिलं तर 12वीचे हॉल तिकीट्स पण आलेले आहेत. दक्षता समित्यांची जबाबदारी काय असेल तर दिनांक 24 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय दक्षता समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक व्यापक करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व निकोप वातावरण राखण्याची संपूर्ण जबाबदारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रांवरील भौतिक सुविधा तपासणी, उपद्रवी व संवेदनशील केंद्रात CCTV आणि डेटा साठवणुकीची खात्री, CCTV यंत्रणेचा थेट ॲक्सेस जिल्हा प्रशासनाकडे ठेवणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी शासकीय वाहने व पोलीस सुरक्षा, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी, भरारी व बैठक पथकांचे नियोजनाची जबाबदारी या समित्यांकडे सोपवण्यात आलेली आहे. या समित्यांमध्ये महिला प्रतिनिधींचा समावेश असणार असून पुरेसा पोलीस बंदोबस्त व बाह्य उपद्रव रोखण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. झेरॉक्स केंद्रांना प्रतिबंधात्मक आदेश. बघा परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीत स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करावीत व सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या आता परीक्षा ज्या आहेत त्या कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि तशा पद्धतीचे जे काही प्रक्रिया आहे ती पण सरकार या ठिकाणी करत आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी होती. तुमच्या परीक्षा लवकर सुरू होत आहे त्याच्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्या काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील ते पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.